बेळगावच्या चिंतामणराव सरकारी हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवासाठी शाळेचे माजी विद्यार्थी आणि अमेरिकेचे खासदार श्रीनिवास ठाणेदार उपस्थित होते. हे बेळगाव माझं आहे, ही माझी शाळा आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या जन्मभूमीबद्दलचा अभिमान व्यक्त केला. बालपणीच्या गरिबीवर मात करून प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर अमेरिकन संसदेपर्यंत कसा पोहोचलो याचे अनुभव त्यांनी मांडले. तसेच संकटांना न घाबरता विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहावे आणि कधीही हार मानू नये असा संदेश त्यांनी दिला. दरम्यान पहिल्या मराठी अमेरिकन खासदाराचा संघर्ष आणि राजकीय प्रवास उलगडणाऱ्या त्यांच्या वॉशिंग्टन डायरी या पुस्तकाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. शाळेच्या शोभायात्रेदरम्यान जुन्या मित्रांना भेटून आणि शहरात झालेले बदल पाहून खासदार ठाणेदार काही काळ भावूक झाले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमामुळे शाळेचा परिसर, शिक्षक आणि आजी माजी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कारण हे गाव माझं आहे, बेळगाव माझी शाळा आहे, तर या शाळेबद्दल खूप प्रेम आहे आणि या निमित्तानं मला माझे जुने मित्र भेटतायत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि शाळेचा जो काही विकास झालाय, बेळगावचा जो विकास झालाय, तो पाहून खूप आनंद होतोय. तुम्हाला इथे बेळगावच्या इथे विद्यार्थी आहात, पण विद्यार्थ्यांच्या तुमच्या भावना काय? हे बघा, मी खूप गरिबीतून वरती आलो, तेव्हा जर आपली जिद्द असेल आणि महत्वाकांक्षा असेल, आत्मविश्वास असेल, तर मुलं काहीही करू शकतात. त्यामुळं खचून जाण्याचं कारण नाही, प्रयत्न करत राहायचा आणि हार मानायची नाही, असं करत राहिलं पाहिजे. तुमचा प्रवास म्हणजे कसं, तिथून तुम्ही निघल्यानंतर आम्ही तिसरं पुस्तक वॉशिंग्टन डायरी नावाचं, ते आता माझ्या राजकारणातले जे अनुभव आहेत, मी MLA तिथं झालो, आता खासदार झालो तिथला अमेरिकेतला, पहिला मराठी खासदार, तर त्याबद्दलची सगळी जी माहिती आहे, ती गोष्ट आहे, ती तिसऱ्या पुस्तकामध्ये सांगितली आहे. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी आणि शाळेला भेट देण्यासाठी म्हणून मी आता या खेपेला अमेरिकेहून आलोय. आणि याच्या पुढे वी वॉन्ट हिम टू बी गव्हर्नर ऑफ डेट्रॉयट.